नॅचरल गोष्टींवर डिपेंड राहिलेलं कधी पण चांगलं. केमिकलवाले प्रोडक्ट वापरून किंवा शॅम्पू वापरून, कंडिशनर वापरून केस खराब करण्याऐवजी आपण घरात खूप अशा DIY गोष्टी बनवू शकतो, ज्याने की तुमच्या केसांना खूप चांगलं टेक्स्चर येतं, तुमचं हेअर फॉल कंट्रोल होतो. त्याचबरोबर तुम्हाला एक जी हेअर ग्रोथ असते ना, ती ट्रिगर व्हायला हेल्प होते. बघा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेससाठी खूप इझी प्रोसेस आहे. तुम्हाला लोखंडाच्या कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा मेथ्या, जवस आणि कढीपत्ता ह्या फक्त 3च गोष्टी टाकायच्या आहेत आणि छान पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला 1-2 उकळ्या आल्या ना, तर त्याला मीडियम म्हणजे फ्लेमवरती ठेवायचं आहे. अति जास्त पण उकळू द्यायचं नाही आहे, जेणेकरून त्याच्यातले म्हणजे ज्या गोष्टींमधल्या चांगले घटक आहेत ना, ते हवेमध्ये किंवा जास्त उकळल्यामुळे नाहीसे व्हायला नकोत. बघा, छान असा तुम्हाला त्या पाण्याचा कलर चेंज झालेला दिसेल आणि हे सगळी प्रोसेस आपण लोखंडाच्या कढईत करत आहे. त्याच्यामुळे आयर्नचे बेनिफिटसुद्धा तुमच्या केसांना भेटतात आणि या तुम्हाला पाण्याचा कलर तुम्हाला स्लाइटली म्हणजे काळा झालेला दिसतो, म्हणजे त्याच्यात आयर्न उतरलेलं आहे. तुमच्याकडे लोखंडाचं भांडं नसेल तर तुम्ही नॉर्मल भांड्यामध्ये सुद्धा करू शकता, पण लोखंडाचं भांडं असेल तर अतिउत्तम. बघा, छान गाळून घेतल्यानंतर तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे हे. तर मी जास्त बनवलं आहे. तुम्ही तुमच्या 1 जणासाठी बनवत असेल तर तुम्हाला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आणि बघा, हे सीरम किंवा हे जे आपलं टोनर आहे ना, ते खूप साऱ्या गोष्टी करतं. म्हणजे हे तुम्हाला पूर्ण मुळांपासून शेंड्यापर्यंत लावायचं आहे. बघा, कुठलं पण हेअर पॅक, हेअर मास्क, सीरम, टोनर तुमच्या केसांवर लावण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, केस छान विंचरून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचं जे एक्सेस हेअर फॉल होतं ना, ते होणार नाही. म्हणजे हेअर वॉश करताना वगैरे. बघा, ही रेमेडी लावल्यानंतर तुम्हाला फक्त केसांवरती अर्धा तास ठेवायची आहे. अंघोळीच्या अगोदर तुम्ही हे करू शकता. अगदी खूप कमी टाईम टेकिंग आहे. खूप छान बेनिफिट्स भेटतात. याच्यात आपण मेथ्या वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते तुमच्या हेअर ग्रोथला ट्रिगर करते. त्याचबरोबर हेअर फॉल कंट्रोल करायला सुद्धा हेल्प करते आणि ज्याच्यात जर आपण जवस वापरला आहे ना, ते तुमच्या केसांना खूप चांगलं म्हणजे शाईन, सिल्की आणि लस्टर ह्या तिन्हीसुद्धा गोष्टी म्हणजे ज्यांना अंड वापरायला प्रॉब्लेम आहे ना केसांवरती, ते डोळं झाकून जवस वापरू शकतात. कारण की ते एवढं छान टेक्स्चर देतं. अगदी तुम्ही केसांना स्ट्रेटनिंग वगैरे करता त्या पद्धतीने तुमचे केस खूप छान स्ट्रेट होतात आणि हे सगळं नॅचरली असतं. याचे साईड इफेक्ट नसतात. तुमच्या केसांना स्प्लिट एंड्सची वगैरे प्रॉब्लेम असेल ना, तर तीसुद्धा रिकवर होते तुमची ह्या टोनरमुळे. आणि याच्यात जो आपण कढीपत्ता वापरलेला आहे, ते तर तुम्हाला माहिती आहे. आपल्या प्रत्येक हेअर रेमेडीमध्ये कढीपत्ता हा असतोच. कारण की तो तुमच्या केसांचं जे प्रीमॅच्युअर ग्रेइंग असतं, म्हणजे वया अगोदर केस पांढरे होणं जे असतं ना, ती गोष्ट कमी करायला हेल्प होते. त्याचबरोबर बऱ्याच रिसर्चमध्ये असं आढळलं आहे, की जो कढीपत्ता आहे ना, तो तुमच्या केसांना म्हणजे हेअर ग्रोथ करायला सुद्धा थोडंसं तुमच्या हेअर ग्रोथला ट्रिगर करतो. बघा, तुम्हाला सुद्धा म्हणजे असे केस हवे असतील, मी सुद्धा एक नॉर्मल हेअर लेंथवरती होते, पण जेव्हापासून मी अशा गोष्टी वापरायला लागल्या आहेत, माझे केससुद्धा खूप छान झाले आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे.